त्यांनी जाळली असेल, मीडियामध्ये यायचंय ना. आणि तुम्हालाही सांगतो, हा सगळा जो खेळ चालतो ना यांचा, हाकेंचा असेल, बाळसकरचा असेल किंवा इतर कोणाचाही असेल, जे फेसबुक युट्यूब इकडून तिकडून तो पैसा मिळतो ना आणि फॉलोअर्स, कारण तिथं सामाजिक तेढचा गुन्हा होतोय, तो समाजात तेढ निर्माण होतोय, दखलपात्र गुन्हे आहेत ते आणि अजामीन पात्र गुन्हे आहेत. हा माहिती आहे मला. विषय कसा असतो, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. सोशल मीडिया आहे, मला 400 लाईक मिळाले, मी खासदार होऊ शकतो, ते स्वप्न पडलेलं राहतं. मग साहजिकच अंतरवळीला चक्रा मारणं, या गोष्टी आणि उचकवणारे बांधव. आता कोण टोमणे मारतंय, कोण उद्या म्हणून उचकवतंय, आपल्यासारख्या शहाण्या माणसाला कळायला पाहिजे. पण लोकांनी उचकवलं, भाऊनी बांधलं शिंग पायाला बाशिंग आणि आला बैलासारखा इथे, बरोबर. पण ठीक आहे, काहींची अपेक्षा होत्या किंवा काय. पण आता जेव्हा एक नेता पुढारी असतो, एक नेतृत्व असतं, तर सगळ्यात पहिली चूक काय झाली माहितीये का, आपल्या बांधवांनी ज्यांना उमेदवारी करायची होती त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये सगळ्या बांधवांची बैठक बसवायला पाहिजे होती. 20-20, 25-25 उमेदवार जरांगे भाऊंच्या इथं घेऊन येण्यापेक्षा त्यांनी स्वतःनीच एक उमेदवार जर निवडला असता तर जरांगे भाऊंना उमेदवारी निवडणं सोपं झालं असतं. आता 20 नेते आहेत, 20 लोकांपैकी एक नेता निवडायचा आहे आणि 19 लोकांची नाराजी घ्यायची. त्याच्यापेक्षा बाबा सगळ्यांची नाराजी घ्या, देणंच नको. मग अशा वेळेस जेव्हा उमेदवारी दिली नाही, जेव्हा उमेदवारी देत होते तेव्हा सगळे काय म्हणायचे, राजकीय स्टंट आहे, आता या असं आहे, पवारांचा माणूस, ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत. उमेदवार नाही दिले तरी पुन्हा पवारांचाच माणूस. विषय कसा असतो, जेव्हा एक माणूस सत्तेच्या विरोधात लढतो, मग सत्ता भाजपची आहे तर मी राष्ट्रवादीचा आहे, सत्ता राष्ट्रवादीचा आहे तर मी भाजपचा आहे, हे जनता ठरवते. मुळात जनतेलाच कळत नाही की नेमकी काय करावं काय नाही. मग तुम्ही हे जे म्हणतात ना की आरोप, मग जी काही लोकांचा येण्याचा ओढा जो आहे किंवा लोकांची जी प्रेम आहे ते कमी झाले असं काही लोकांचं म्हणणं, त्यावर काय? नाही, लोकांचं निश्चित कमी झालंय ना, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आजही एवढा जेवढा समाज आहे ना, तर 1-2% काही फरक नाही पडत. म्हणजे ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, हा, ते कमी झाले. करून येणारे होते, जे डोक्यात विचार घेऊन येणारे होते, अशांचा हिरमोड झाला. हिरमोड काही माझ्यासारखे आहे ना, की मी होतो त्याच्यात उमेदवार मध्ये, पण मला उमेदवारी दिली नाही तरी मी आलेलो आहे. तर तसे बी नाही, त्यातले बी 1% नाही आले ज्यांनी निवड फक्त त्या आंदोलनामध्ये फक्त उमेदवारी किंवा राजकीय. हावळे पाटील सारखे आजही अनेक बांधव जरांगे भाऊंच्या सोबत आहेत, ज्यांना स्वार्थ साधून यायचा होता. आता असं अनेक गोष्टी झाल्या, जसं तुम्ही विचारलं, बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत. आज मला उमेदवारी करायची आहे, मी जरांगे भाऊंनी डेटा मागितला होता एका मतदारसंघातला, की तुम्ही ज्या मतदारसंघातून उभे राहतायत मला त्या मतदारसंघात डेटा द्या. मी स्वतः मराठा असून एवढा नालायक निघालो की मी समोरच्या पार्टी सेटलमेंट करून आलो. मला 50-1 लाख रुपये लागतील, मी जरांगे भाऊंकडनं तिकीट घेऊन येतो, मी मराठ्यांची इथले मतं खातो आणि मला उभं करा. जरांगे पाटलांच्या कानावरती आलं नसेल काही, बरोबर, तशी संख्या खूप होती. मग समाज फुटताना दिसतोय जरांगे भाऊंना, तर जरांगे भाऊ कशाला उमेदवारी देतील, बरोबर. जरांगे भाऊंनी अख्ख्या समाजाची नामुष्की एकट्या स्वतःवरती ओढून घेतली, हे लोकांना कळलं नाही. जरांगे भाऊंनी अख्ख्या इतर समाजाची नामुष्की स्वतःवरती ओढून घेतली. आजही जरांगे भाऊंचे कितीतरी घाणघाण फोटो सोशल मीडियावरती येत आहेत, परिवाराचे फोटो सोशल मीडियावरती येत आहेत. समाज फक्त याला त्याला व्हायरल लिंक पाठवतो, दादा याच्यावरती कारवाई करा, दादा त्याच्यावरती कारवाई करा. स्वतःला कारवाई करता येत नाही. तुला दिसती ना लिंक, जा ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बस, अर्धा 1-1 तास, 2 दिवसभर बस. नाही पोलिसांनी ऐकलं तर आम्ही कशाला आहे मग इथं कायदेशीर लढायला? केस होईलच ना, तिथं गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल. कारण तिथं सामाजिक तेढचा गुन्हा होतोय, 2 समाजात तेढ निर्माण होतोय, दखलपात्र गुन्हे आहेत ते आणि अजामीन पात्र गुन्हे आहेत. डायरेक्ट उचलून पोलीस स्टेशन मध्ये ठेवतील पोलिस. पण आपण करतच नाही. आपण फक्त सोशल मीडियावरती बोंबा मारतो, याला हे बोललं त्याला ते बोललं. आणि मी पूर्ण मराठा समाजाला एक विनंती करेल, सोशल मीडियावरती बोला, आवाज उठवा, काही नाही, आम्ही तुमच्या सोबतच असू. पण ऍक्च्युअल तुमची गरज ह्या इथं अंतरवली सराटीत आहे. आपला तिथं तो माणूस, आपला बांधव, तो जरांगे भाऊ तिथं उपोषणाला आता पुन्हा बसलेत. तुम्हाला त्यांची हालत, हावळे पाटीलांना विचारा कशी आहे त्यांची हालत. पण सोशल मीडियावरती बोलाच, पण इथे पण या. आणि अशा त्या बांधवांना पण विनंती करतो, काही सोशल मीडियावरती समर्थक दाखवतात, जरांगे भाऊंचे समर्थक, जे राजकारण चालतं, IT सेल आम्हीही चालवतो, राजकारण दाखवतात की बाबा आम्ही जरांगे भाऊंचे समर्थक आहेत आणि इतरांना अक्षरशः खालच्या पातळी शिवाय देतात. समोरच्याला काय वाटेल, हे जरांगेंचे कार्यकर्ते आहेत, हे शिवीगाळ करतात. हा, आणि हे जनतेला कळत नाही. स्क्रीनशॉट मीडियावरती येतात, मीडिया व्हायरल करते. आता ते बारसकरला कोणत्याही शिव्या घातल्या, हाकेला कोणत्याही शिव्या घातल्या. आता मला सांगा, इथं एक ह्या बाबांना मी सांगितलं, बाबा मला कॉल करा शिव्या घाला, काय पुरावा? हाकेने कंप्लेंट केली का त्याच्याबद्दल? केस केली का? मग का केस केली नाही? बारसकरची गाडी जाळली.
काय सांगता येतं रात्री पेट्रोल ओतून त्यांनी जाळली असेल. मीडियामध्ये यायचंय ना. आणि तुम्हालाही सांगतो, हा सगळा जो खेळ चालतो ना यांचा, हाकेंचा असेल, बाळसकरचा असेल किंवा इतर कोणाचाही असेल, जे फेसबुक युट्यूब इकडून तिकडून तो पैसा मिळतो ना आणि फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्स कडे देणगी वाढते. बरोबर. आजही हाकेंवरती एक आरोप लावतो मी, इथून का बरं उठून गेले ते? जेव्हा प्रतिउपोषण चालू होतं, भांडणं कोणत्या पैशाहून झाले होते एकदा विचारा. त्याच्यानंतर इकडच्याच एका हॉटेलमध्ये वाल्मिकी सोबत रात्री जेवण करत होते उपोषण चालू असताना. तुमच्याच मीडिया समोर तो माणूस उपोषण चालू असताना पाणी पितोय आणि तरी तुम्ही प्रॉपरली त्याचं पूर्ण हे करत नाही. याला उपोषण म्हणतात. आणि मीडिया समोर उत्तर देताना जसं 1 to 1 डिबेट चालते, जरांगे भाऊ प्रत्येक मीडिया समोर शांततेने बोलतात. बरोबर. ज्याला उत्तर देण्याची कॅपॅसिटी नसते ना, अभ्यासपूर्ण बोलण्याची कॅपॅसिटी नसते, तो कधी पण आरडाओरडा करतो. हाकेचं कधी शांततेत बोलणं ऐकलंय तुम्ही? नाही ना. पिसाळल्यासारखंच करतो त्यांनी. मी तर मीडियाला अजून एक विनंती आहे, SCBCचं सत्य जेवढं जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं फक्त पोहोचवा, की ऍक्च्युअल SCBC मध्ये काय फायदा झालाय किंवा काय तोटा झालेला. बस एवढं. धन्यवाद.